ठीक आहे, काल आपण लॉगॅरिथमची डेफिनेशन बघितली होती. लॉग एम टू द बेस ए इज इक्वल टू एक्स असेल तर एम ची व्हॅल्यू काय येते, ए च्या डोक्यावर एक्स होते. हा बेस आहे तो इथं बेसच राहतो. काल आपण डेफिनेशन बघितली. हा जो बेस आहे तो बेसच राहतो. ओके, आणि जो एक्स आहे तो पॉवरला येतो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे ए रेज टू एक्स इज इक्वल टू एम असेल तर बेस कोण आहे तुमचा, बेसला जातो, एम येतो आणि इज इक्वल टू आन्सर एक्स. लॉगला कोण जॉईन होतो, एम जॉईन होतो आणि इज इक्वल टू आन्सर काय येते, एक्स येते. ठीक आहे, आता ह्या टाइपचे आपल्याला कालच्या प्रश्न पुढं एक्झाम्पल बघायचे. पहिल्यांदा फाइंड द व्हॅल्यू ऑफ, आपल्याला ह्याच्या व्हॅल्यू काढायचे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. एक दोन एक्झाम्पल घेतो मी तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. लॉग 3125 टू द बेस 5 आणि दुसरं लॉग 64 टू द बेस रूट 2. लॉग 64 टू द बेस रूट 2. हे दोन एक्झाम्पल आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. हे दोन एक्झाम्पल आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तर ते कसं करायचं बघा. लॉग 31 टू द बेस रूट 5, लॉग 64 टू द बेस रूट 2. सोल्युशन गिवन. आता ह्याची व्हॅल्यू काढायची म्हणजे ह्याला पहिल्यांदा लेट कन्सिडर करा. लॉग 3125 टू द बेस 5 इज इक्वल टू एक्स. ओके, बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम्स काय ना सांगा, बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम्स एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे ना आपल्याला. ह्याला इज इक्वल टू आपण एक्स मानलेला आहे, एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम 5 रेज टू एक्स इज इक्वल टू बेसच राहणार. पहिली गोष्ट, काही गोष्टी लक्षात घ्या. बेस राहणार, एक्स पॉवर राहणार 3125 तिथे येणार. ओके, पण ही 3125 ही 5 ची पॉवर असावी. किती वेळ आपण शोधूया. ओके, 5 5 5 5 5 जा 25, 5 जा 125 आणि एक घेतला 125 जा 3125. 125 पंचे 125 इंटू 5 जा 3125. म्हणजे ही 5 ची किती येणार, 5. therefore 5 5 बेस कॅन्सल. एक्स बरोबर काय आला 5 आणि एक्स ची व्हॅल्यू कोणाची, therefore log of 3125 to the base 5 is equal to 5. संपलं. ओके, म्हणजे इकडे कन्वर्ट सुद्धा करताना तुम्ही 5 मध्ये कन्वर्ट करायचं. इकडे पण 5 मध्ये आहे. बेस कॅन्सल, एक्स इक्वल टू 5. आता थोडंसं आपण पुढचं घेऊया. ठीक आहे, लॉग 64 टू द बेस रूट 2. लॉग 64 टू द बेस रूट 2. आणि ह्याला पण आपण काय म्हणायचं, कन्सिडर करूया लेट इज इक्वल टू एक्स. मग बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम्स काय म्हणा, बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम्स कोण सांगेल कसं, लॉग 64 टू द बेस रूट 2. बेसच राहणार. रूट 2 एक्स इज इक्वल टू 64. लॉग एम बेसच राहणार, एक्स वर येणार इज इक्वल टू एम. तसं बेस राहणार, एक्स वर येणार इज इक्वल टू 64. रूट 2 मीन्स 2 ची 1/2 इंटू एक्स इज इक्वल टू 64. ओके, आता 2 ची ही 1/2 एक्स झाली. 64 ही 2 ची किती पॉवर आहे बघा, मला वाटते 6वी असावी. 2 2 जा बघा, 2 ची 6वी पॉवर, 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 2 जा 32 इंटू 64. म्हणजे ही 2 ची 6वी. बेस कॅन्सल. बेस म्हणजे कोण कॅन्सल, 2 2 कॅन्सल. 1/2 एक्स इज इक्वल टू 6. एक्स इज इक्वल टू हा 2 तिकडे पडवा 12. त्यामुळे ह्याची व्हॅल्यू किती येणार 12. therefore log 64 to the base root 2 is equal to 12. समजलं. आपण ह्या लॉगच्या व्हॅल्यू फाइंड करू शकतो जर तुमची डेफिनेशन स्मार्ट असेल तर. पुढे घेऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 घेऊया आणि 4 घेऊया. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 3 लिहूया. लॉग क्यूब रूट ऑफ 5 टू द बेस 5 ची एकदा व्हॅल्यू काढायची आणि चौथ्याला लॉग 1 लाख टू द बेस 10. त्या दोन व्हॅल्यू आपल्याला काय करायचे, फाइंड करायचे. त्या दोन व्हॅल्यू आपण काय करायचे, फाइंड करायचे. ओके, आता इकडे बघा सोल्युशन. दिलेल्या एक्झाम्पलला काय म्हणणार तुम्ही, एक्स म्हणणार. दिलेल्या एक्झाम्पलला काय म्हणायचं, एक्स. लेट लॉग क्यूब रूट ऑफ 5 टू द बेस 5 इज इक्वल टू एक्स बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम्स. लॉगॅरिथमचे डेफिनेशन काय येणार, बेसच हा एक्स पॉवर आहे ना,
is equal to cube root 5. Therefore 5 raised to x is equal to 5 ची 1 by 3. Base cancels, x is equal to 1 by 3. Base काय झाला cancel, x is equal to 1 by 3. x which is called log cube root of 5 to the base 5 is equal to 1 by 3. Is equal to 1 by 3. Simple. We get sum. Next बघूया. Next example number 4. त्याला सुद्धा आपण काय म्हणायचं, लेट x मानूया, लेट log 1 lakh to the base 10 is equal to x by definition of logarithms. By definition of logarithms. Base असणार, base असणार. पॉवरला घेताना x is equal to 1 lakh. आता 1 lakh ही 10 ची किती पॉवर असू शकते? करेक्ट, 10 ची 5वी पॉवर आहे 1 lakh. कसं बघा, 10 चा स्क्वेअर 100, 10 चा क्यूब, 1 वर किती 0 येणार 3, 10 ची 4, 1 वर 4 0 येणार, 4 पॉवर 4 0, 5 पॉवर 5 0. ओके, 10 कॅन्सल, x इक्वल 5. x म्हणजेच कोण, log of 1 lakh to the base 10 is equal to 5. संपलं. ठीक आहे, समजलं. आता मी 2 होमवर्कला देतो तुम्हाला, 2 एक्झाम्पल होमवर्कला देतो. थोडे लिहून घ्या, होमवर्कला लिहून घ्या. फर्स्ट हा तुम्ही होमवर्क करायचा आणि माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही टाकायचा. ठीक आहे. लॉग 32 टू द बेस 2 पहिलं, आणि दुसरं लॉग क्यूब रूट ऑफ 7 टू द बेस 7 हे लिहून घ्या. हे तुम्ही होमवर्कला लिहून घ्यायचं हे 2 एक्झाम्पल्स. ओके, इथं कसं असतं, एक क्यूब रूट मी तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी, इथे क्यूब रूट असेल, पण समजा क्यूब रूट ऑफ 5 आहे. इथं रूट ऑफ 5 म्हणजे 5 ची पॉवर किती असते 1 by 2. क्यूब रूट ऑफ 5 म्हणजे 5 ची पॉवर 1 by 3. पर रूट ऑफ 5 ची पॉवर 1 by 4. असं सॉन 100 रूट 5 असेल तर 5 ची पॉवर किती येते 1 by 100. हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलंय. क्यूब रूट ऑफ 5 ची 1 by 3. ओके, त्या पद्धतीनं इथे क्यूब रूट ऑफ 7 आहे. ओके, होमवर्कला घ्यायचं. नेक्स्ट आता रूल्स ऑफ लॉगॅरिथम्स. रूल्स ऑफ लॉगॅरिथम्स. रूल्स ऑफ लॉगॅरिथम्स. लॉगॅरिथमचे काही रूल्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, तर तुम्हाला एक्झाम्पल काही अवघड जाणार नाही. रूल्स काय आहे, लॉग एम एन. लक्ष द्यायचं, व्यवस्थित लक्ष द्या. ह्या 2 ह्याच्यामध्ये काय आहे, प्रोडक्ट आहे. जर 2 फंक्शन मध्ये प्रोडक्ट असेल आणि त्यांचा लॉग काढायचा असेल तर त्यांच्यात ऍडिशन होते, लॉग एम प्लस लॉग एन. ओके, लॉग एम एन म्हणजे लॉग 2n असेल तर लॉग एम प्लस, इथं प्रोडक्ट असेल तर इथं काय दोन्ही लॉगांची बेरीज होते. म्हणजे 2 फंक्शन मध्ये जर प्रोडक्ट असेल तर लॉग 3 ची ऍडिशन करतात. उदाहरणार्थ मला असं म्हणायचं आहे, log 2 3 2 into 3 यांच्या दोन्हीच्यात काय मल्टिप्लिकेशन, तर सोडवताना त्याच्यामध्ये ऍडिशन येणार, log 2 प्लस log 3 असं. दुसरा रूल आहे log m by n यांच्यात डिव्हिजन आहे. याच्यात काय डिव्हिजन म्हणजे भागाकार, तर कसं येणार log m मायनस log n. तर कसं येणार हे log m मायनस log n भागाकार येणार. आणि तिसरा रूल खूप महत्वाचा आहे, तो आहे log m ची m is equal to n log m. हा n खाली रूल्स बघा कसा आहे, log m ची पॉवर n असेल तर n खाली येणार n log m. करेक्ट. बट log m ब्रॅकेट ची n असेल तर इज नॉट इक्वल टू n log m. तर n खाली येत नाही. जी पॉवर आहे ती खाली येत नाही. पॉवर कधी करते, पर्सनली m ची पॉवर m पाहिजे, प्रायव्हेट पॉवर आहे m ची n तरच n log m. हे असं होत नाही, हे ब्रॅकेट ची पॉवर आहे, इज नॉट इक्वल टू n log m. ओके, हे 3 रूल्स पाठ करा, आधी लिहून घ्या आणि पाठ करा, तर तुम्हाला पुढचे एक्झाम्पल्स येतील. ठीक आहे. आता एक्झाम्पल्स घेऊया याच्यावरचे. ट्रू दॅट एक्झाम्पल घेतो. ट्रू दॅट काय ट्रू दॅट करायचं आहे बघा, log 360 इज इक्वल टू 3 log 2
प्लस 2 log 3 प्लस log 5. ओके, हे तुम्हाला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. हा, मग आधी आपण LHS केल्या. तुम्ही 10वीला पण प्रूव्ह केलेला असतील. प्रूव्ह करताना पहिल्यांदा LHS आणि नंतर RHS. LHS पहिल्यांदा लिहूया. 3 log 2 प्लस 2 log 3 प्लस log 5. ओके, आता LHS घेताना कुठलंही लॉगॅरिथमचं एक्झाम्पल सोडवताना पहिल्यांदा रूल नंबर 3च फॉलो करायचा. रूल नंबर 3 काय, n log m देन log m ची n. म्हणजे इथं कोइफिशियंट पॉवरला जाणार. हा कोइफिशियंट आहे तो पॉवरला जातो. म्हणजे इथं कसं होणार, log 2 चा कोइफिशियंट पॉवरला क्यूब, log 3 चा कोइफिशियंट पॉवरला 2, त्याला कोइफिशियंट नाहीये तसंच ठेवा log 5. पण पहिल्यांदा यूज करताना लॉगॅरिथमचा रूल नंबर 3 यूज करायचा. आता पुढं log 2 चा क्यूब, log 8, 3 चा स्क्वेअर, log 9 प्लस log 5. ओके, आता मी मगाशी एक रूल सांगितलेला, दोन टर्म्स आहेत log m प्लस log m. रूल नंबर फर्स्ट, log m प्लस log m, तर त्या दोन फंक्शन मध्ये काय होतंय, प्रोडक्ट होतंय. म्हणजे log m n ह्यांच्यात प्रोडक्ट होणार. log m प्लस n log m n, तो जो रूल वापरा. समजा 3 असते तर log l प्लस log m प्लस log n 3 आहे, तर तिन्हींच्यात काय होणार, प्रोडक्ट होणार. log l into m into n, log l into m into n. म्हणजे ह्याच्यात कसं ना सांगा, log 8 into 9 into 5, तिन्हीचे प्रोडक्ट होणार. तर रूल्स ऑफ प्रोडक्ट लॉ, log l प्लस log m प्लस log n. इथं दोन टर्म्स होते log m प्लस log n, तरी दोन टर्म मध्ये प्रोडक्ट येणार. इथं 3 टर्म आहेत log l log m log n, तर ह्या 3 टर्म मध्ये गुणाकार येणार l into m into n. मग काय येणार सांगा, log 72 into 5, 72 5 जा log 360 is equal to RHS, सॉरी इज इक्वल टू LHS. कारण आपण RHS न स्टार्ट केलेली आहे. RHS न RHS इक्वल टू काय आला, LHS. and the products and the that लिहून घ्या. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. हा, दुसरं लिहून घ्या. products log 540 is equal to 2 log 2 plus 3 log 3 plus log 5. लिहून घ्या. 2 log 2 plus 3 log 3 plus log 5 is equal to किती आलं पाहिजे, log 540. सोल्युशन. आता इथं आपण पहिल्यांदा कोण लिहिणार, RHS. RHS कोण आहे बघा, 2 log 2 करेक्ट, 3 log 3 प्लस log 5. आता 2 मिनिट. 2 log 2 रूल नंबर 3 पहिल्यांदा फॉलो करायचा. n log m इज इक्वल टू log m ची n. हा n पॉवर जाणार, तसं पॉवरला पण जाणार 2 चा स्क्वेअर प्लस log 3 चा क्यूब प्लस log 5. n log m कोएफिशिएंट पॉवरला पाठवायचा. ह्याचा कोएफिशिएंट कोण आहे 2, तो पॉवरला पाठवलाय. ह्याचा कोएफिशिएंट 3 पॉवरला पाठवायचा. कॅल्क्युलेशन करायचं. log 2 चा स्क्वेअर log 4, 3 चा क्यूब 27 प्लस log 5. आता मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं 2 असतील log m प्लस log n, तर काय येणार log mn. जर 3 फंक्शन असतील, 3 म्हणजे असे log l प्लस log m प्लस log n, 2 टर्म आल्या की 2 नंबरचा पण आता 3 टर्म आले log l log m log n, तर 3 टर्मचा पण काय होणार, गुणाकार होणार. म्हणजे कसं होणार ते l into m into n. मग इथं प्रमाण कसं येणार ते log 4 into 27 into 5 log 108 into 5, 108 5 जा
log 540 काय इज इक्वल टू LHS आणि RHS इक्वल टू काय झालं LHS. RHS वरनं आपण कशावर घेतले LHS वर घेतले. आपण RHS वरनं कशावर घेतले LHS वर घेतले. समजलं तुम्हाला. कधी पण रूल फॉलो करताना 3 नंबरचा रूल पहिल्यांदा फॉलो करायचा. माझं कायम तुम्ही लक्ष द्यायचं. हा रूल मी पहिल्यांदा वापरतो. कोइफिशियंट्स वर घेतोय बरोबर. हा रूल मी पहिल्यांदा वापरतो. नंतर पहिला किंवा दुसरा आपण त्याच्यामध्ये यूज करतोय. असा आणखीन एक असं एक मोठं एक्झाम्पल घेऊया मस्तपैकी. हे 3 रूल तुम्हाला फक्त पाठ पाहिजे. ओके. हा तर लिहून घ्या एक्झाम्पल. एक्झाम्पल असं आहे ट्रू दॅट एक्झाम्पल लिहून घ्या. ट्रू दॅट log 50/147 log 50/147 is equal to log 2 plus 2 log 5 minus log 3 minus log 3 minus 2 log 7. आता इथं टर्म कुठल्या साईडला जास्त आहेत LHS ला टर्म जास्त आहेत का RHS ला टर्म जास्त आहेत तर RHS ला आहे. त्यामुळे पहिल्यांदा RHS लिहायचा. सोल्युशन RHS काय आहे बघा पहिल्यांदा log 2 plus 2 log 5 minus log 3 minus 2 log 7. ओके. आता हे कसं होणार बघा. पहिल्यांदा रूल नंबर 3 n log m is equal to log m ची n. जो कोएफिशिएंट आहे तो m च्या पॉवरला जातो. जो कोएफिशिएंट आहे तो n च्या पॉवरला जातो. log 2 प्लस log 5 हा कोएफिशिएंट 5 च्या पॉवरला जाणार. रूल नंबर 3 प्रमाणे पहिल्यांदा रूल नंबर 3 मी काय सांगितलं तर पहिल्यांदा रूल नंबर 3 फॉलो करायचा. मायनस log 3 मायनस log 7 चा स्क्वेअर. ओके. हा रूल आपण फॉलो केलेला आहे. n log m is equal to log m ची n. हा कोएफिशिएंट पॉवर होतो. आता कॅल्क्युलेशन करायचं. log 2 प्लस log 25 मायनस log 3 मायनस log 49. 7 चा स्क्वेअर किती असतो 49 असतो. ओके. आता मी काय करतो बघा. log 2 प्लस log 25 मायनस कॉमन घेतला तर काय राहणार log 3 प्लस log 49. ठीक आहे. आता एक रूल्स असा आहे की log m प्लस log n दोन फंक्शन मध्ये बेरीज असेल तर log त्यांचा काय करतो मल्टिप्लिकेशन. log mn log m प्लस log n log mn दोन फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन होत आहे. ह्यांच्या दोन्हींच्यात मल्टिप्लिकेशन होणार. log 2 into 25 minus log 3 into 49. ओके. ह्या दोन्हींच्यात मल्टिप्लिकेशन होणार log m plus log n log mn. ह्या दोन्हींच्यात मल्टिप्लिकेशन होणार log 2 into 25 log 50 minus log 49 3 जा 147. करेक्ट. log 147 पाडे पार्ट पाहिजे. 49 1 जा 49 49 2 जा 98 49 3 जा 147 49 4 जा 296 49 5 जा 244 पाडे पार्ट पाहिजे. आता इथं log m मायनस log n log m by n इथं डिव्हिजन म्हणजे काय होणार सांगा. log 50/147 is equal to LHS. RHS is equal to LHS. RHS वरनं काय आलेलं आहे LHS. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही रूल नंबर 3 फॉलो करायचा तर एक्झाम्पल ऑटोमॅटिकली सुटतं. इकडे 2 गेला इकडे 2 गेला. कॅल्क्युलेशन करायचं 25 49 च्या दोन्हीची ऍडिशन मायनस ह्या दोन्हीची ऍडिशन log m प्लस log n log mn log m प्लस log n log mn. परत सबट्रॅक्शन आली डिव्हिजन लॉ यूज करायचं log m by n log m मायनस log n log
50/147 लिहून घ्या. log 50/147. ठीक आहे. आणखीन एक आपण एक्झाम्पल घेऊया आणि बस करूया. आता मला एक क्वेश्चन असा करायचा आहे तुमच्यासाठी की इथं बेस असता, समजा इथं बेस ए असता तर काही चेंज नाही, बेस काही असू शकतो. इथं बेस असता तर एक्झाम्पल मध्ये काही फरक पडत नाही. इथं बेस असता तरी पण एक्झाम्पल मध्ये काही फरक पडत नाही. इथं बेस असता तरी पण एक्झाम्पल मध्ये काही फरक पडत नाही. मग बेस ए असू शकतो किंवा बी असू शकतो, कोणताही असू शकतो. एक एक्झाम्पल घेऊया. सिम्प्लिफाय ठीक आहे. सिम्प्लिफाय करा. log 3 to the base 10 plus log 2 to the base 10 minus 2 log 5 to the base 10. त्याच्या आधी एक व्हॅल्यू कुठेतरी लिहून घ्या. log 1 ची व्हॅल्यू बेस कुठलाही असू दे 0 असते. एक नोट मध्ये कुठेतरी ती लिहून घ्या. log 1 0 असते. ठीक आहे. हे का असते 0 तुम्हाला सांगू. a raised to 0 किती असते 1. डेफिनेशन वापरली लॉगॅरिथमची तर काय होणार 0 इज इक्वल टू ह्याचा लॉग येणार log 1 0 बेस कोण असणार a. म्हणून बेस कुठला पण असेल तर त्याचा आन्सर काय असते 0. कुठेतरी नोट्स मध्ये लिहून घ्या हा फॉर्म्युला. हा आता इथं बघा सिम्प्लिफाय करताना सोल्युशन गिवन log 3 to the base 10 plus log 2 to the base 10 minus 2 log 5 to the base 10. पहिला रूल कुठला वापरायचा म्हणून सांगितले 3 नंबरचा. करेक्ट. 3 नंबरचा रूल्स काय n log m is equal to log m ची n. n log m is equal to log m ची n. पॉवरला पाठवायचा is equal to log 3 to the base 10 plus log 2 to the base 10. हे 2 हे जे कोएफिशिएंट आहे ते 5 च्या काय जाणार पॉवरला जाणार. कॅल्क्युलेशन करायचं 5 चा स्क्वेअर is equal to log 3 to the base 10. पहिल्यांदा रूल नंबर 3च वापरायचा आहे. पहिल्यांदा रूल नंबर कुठला वापरायचा आहे 3 प्लस log 2 to the base 10 minus log 25 to the base 10. आता log m प्लस log m ह्या दोन्हींच्यात काय होणार मल्टिप्लिकेशन्स. करेक्ट. रूल्स काय आपला log m बरोबर प्लस log n इज इक्वल टू log mn. जर दोन टर्म्स मध्ये ऍडिशन असेल तर यांचं मल्टिप्लिकेशन होतं 3 into 2 मायनस log 25 to the base 10 म्हणजे किती येणार log 6 to the base 10 minus log 25 to the base 10. log m minus log n log m by n to the base 10. and solve. काही प्रॉब्लेम नाही. सॉल्व्ह करताना बेस 10 चा काही यूज झाला का नाही. बेसचा काही यूज होत नाही. ठीक आहे. आणखीन एक तुम्हाला मी होमवर्क देतो. तुम्ही सॉल्व्ह करा. log 5 to the base 10 plus 2 log 4 to the base 10. हे होमवर्कला सर्वात तुम्ही आणि व्हॉट्सअप ग्रुपवर लावून द्या. ठीक आहे. ह्याच्या पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके.